वेकोली व महसूल प्रशासनाकडून शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी, आरोग्य शिबिर व रस्ता दुरुस्ती सुरू। माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व ग्रामस्थांच्या आंदोलनामुळेच यश मिळाले। घर विकणे आहे। किन्हेकर लेआउट, वॉर्ड नंबर 4, मारेगाव, कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे 1800 स्क्वेअर फूट जागेवर 1500 स्क्वेअर फूट बांधकाम, एकूण 11 रूम्स असलेले प्रशस्त घर, दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड, कॉर्नर प्लॉट, राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी। आजच संपर्क करा। मुजीम शेख, मोबाईल नंबर 9767 81 51 11, मारेगाव, जिल्हा यवतमाळ। आजच पाहणी करा। वणी तालुक्यातील शिरपूर ते शिंदोला परिसरात कोळसा वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या धूळ प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। मागण्या मान्य न झाल्याने 22 जानेवारी रोजी खांदला फाटा येथे 12 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन वेकोली व महसूल प्रशासनाने अखेर मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या। त्यानंतर परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी तसेच नागरिकांच्या आरोग्य तपासणीसही सुरुवात झाली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व ग्रामस्थांच्या आंदोलनामुळेच हे यश मिळाल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांत व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यवाहीमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। वणी एरियाच्या माध्यमातून खांदला येथे विविध आजाराची तपासणीचा कार्यक्रम ग्रामपंचायत व शाळा परिसरामध्ये सरपंच श्री हेमंतजी गोरकर यांनी केलेल्या मागणीनुसार 22 जानेवारी 2026 रोजी खांदला फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मागील 3 वर्षापासून वेकोलीच्या धूळ प्रदूषणामुळे या रस्त्यालगतचे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थ धूळ प्रदूषणाने त्रस्त आहे। याबाबत झालेल्या चर्चेप्रमाणे श्री कर्माकम जेएम ऑपरेशन यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार आज 10 फरवरी 2026ला डॉक्टर मानकर, डॉक्टर दीप्ती मेखला, रोहित कृषी सिनियर मेडिकल ऑफिसर व त्यांचे सर्व सहकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूरचे सर्व कर्मचारी यांनी बालरोग तज्ञ, दमा तज्ञ आणि जनरल फिजिशियन ECG या पद्धतीने डोळे तपासणी अनंतवार हॉस्पिटल नागपूर असं 4-5 प्रकारची तपासणी या ठिकाणी होत आहे। सकाळी 11 वाजतापासून सुरू झालेल्या शिबिरात आत्तापर्यंत 70च्या वर शिबिरार्थींनी, ग्रामस्थांनी या ठिकाणी नोंदणी केली, तपासण्या सुरू झाल्या आणि अजून बरेच मंडळी गावातून लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत या ठिकाणी येऊन आपापली तपासणी करून जात आहे। या तपासणीमध्ये डोळ्याचे ऑपरेशन करायचे असेल तर राजीव रतन केंद्राच्या वतीनं हॉस्पिटलमध्ये पुढील ऑपरेशनची तयारी करण्यात येईल आणि अन्य आजार ऑपरेशनजन्य असेल तर त्याची विशेष नोंद घेऊन या ठिकाणी त्यांचे पण उपचार ऑपरेशन या ठिकाणी वेकोलीच्या वतीने करण्यात येणार आहे। लोकांनी आपल्या समस्यासाठी दाखवलेलं संघटन आणि ग्रामपंचायतनं घेतलेला पुढाकार आणि त्याची फलश्रुती आज या गावामध्ये उपचार व तपासणी शिबिर वेस्टर्न कोलफील्डच्या माध्यमातून होत आहे। हा समस्त ग्रामवासियाचा विजय आहे। भविष्यामध्ये सुद्धा या कोळशाच्या धूळ प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर या सर्वांना त्रास होत आहे। सर्वांनी जर एकोप्याने एकत्रित आले तर आपल्याला या कोळसा धूळ प्रदूषणामुळे जे काही आजार आहे त्याच्यावर उपाययोजना होण्याच्या दृष्टीनं आणि ते धूळ प्रदूषण होणारच नाही याकरिता आपण अशीच संघटित शक्ती वेळोवेळी जर दाखवली तर आपल्याला या सगळ्या आजारापासून आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळू शकते। मी सर्व खांदला ग्रामस्थांचं
ग्रामपंचायत सरपंच श्री हेमंतजी गोरकर आणि त्यांचे सर्व सहकारी शेतकरी परवा 5 फरवरीपासून या ठिकाणी शेतपीक नुकसानीची सुद्धा सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. कृषी अधिकारी, तलाठी, वेकोलीचे कर्मचारी, मंडळ अधिकारी आणि या रस्त्याचं काम 4,50,00,000 रुपयाचं हे सुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून अन्यायाच्या विरुद्ध जर लढा दिला तर सर्व समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं गावकरी ते रावणकरी अशी संकल्पना ठेवून आपण एकत्र आला तर आपला विजय निश्चित आहे.